आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. आज गरज आहे शिस्तीची, संस्काराची, सदृढ शरीराची आणि खंबीर मनाची. ही गरज पूर्ण करणारे, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे आणि देशासाठी राष्ट्र निर्मितीकरिता एक आत्मविश्वासू युवक, जबाबदार नागरिक निर्माण करणारे एक निवासी सैनिकी पॅटर्न मुला मुलींचे शैक्षणिक संकुल म्हणजेच बळीराजा शैक्षणिक व सामाजिक संस्था पेठ वडगाव संचलित अनंत ज्ञानसागर अकॅडमी पेठ वडगाव. शिस्त हीच ओळख, संस्कार हेच बळ. इथे घडतो विद्यार्थी देशासाठी सक्षम आणि प्रगल्भ. ज्ञानासारखी पवित्र निर्मळ गोष्ट अखंड भूतलावर दुसरी कोणतीही नाही. केवळ ज्ञानानेच मनुष्य सुसंस्कृत, समृद्ध व स्वावलंबी होत असतो. सुसंस्कार, स्वावलंबन, राष्ट्रनिष्ठा, मानवधर्म हे सर्व गुण आपल्या पाल्याच्या अंगी रुजवून अनंत ज्ञानसागर अकॅडमीचा पाल्य सर्व गुण संपन्न बनवण्याचा आमचा मानस आहे. अल्पावधीतच संकुलाच्या राष्ट्रीय 10, राज्यस्तरीय शालेय राज्यस्तरीय 28, विभागस्तरीय 16, जिल्हास्तरीय 20 खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यार्थ्याच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी संकुलाचा प्रत्येक विद्यार्थी पहाटे 5:30 वाजता उठतो. पहाटे उठून घेतो जे स्वप्नांना साक्ष, तोच घडवितो आपल्या यशाचा प्रकाश. सैनिकी पॅटर्न प्रमाणे दिवसाची सुरुवात होते. उठणे, प्रातःविधी, स्वच्छता आणि नियोजनबद्ध जीवनाची पहिली पायरी. यानंतर सकाळी 6 ते 7:30 व्यायाम आणि योगाभ्यास. दररोजचा व्यायाम योगाची साथ घडवी विद्यार्थ्याला आत्मविश्वासाची वाट. व्यायाम म्हणजे शरीराची ताकद, चपळता, सहनशक्ती वाढवणारी क्रिया. दररोजचा व्यायाम केल्यामुळे स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते, आजारांपासून संरक्षण मिळते, विद्यार्थ्यात शिस्त आणि कामाची सवय लागते. व्यायाम, योगाभ्यास व प्राणायाम हे केवळ दिनक्रमाचा भाग नसून विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, सक्षम आणि कणखर व्यक्तिमत्वाचा पाया आहेत. ठराविक बॅचेसनुसार ब्रेन डेव्हलपमेंट अर्थात बौद्धिक विकास उपक्रम मुलांमध्ये वेगाने विचार करण्याची समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण व्हावी, आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, याचबरोबर स्मरणशक्ती, एकाग्रता, विचारशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्याची एक आधुनिक पद्धत म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट क्लास होय. भविष्यामधील स्पर्धा परीक्षा आणि करिअरसाठी हा क्लास उपयुक्त ठरतो. आपला मेंदू ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर आपण नक्कीच मोठे यश मिळवू शकतो. म्हणूनच संकुलामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट क्लास घेणे ही काळाची गरज आहे. 7:30 ते 8:30 अभ्यासिका. आजच्या काळात अनेक वेळा घरी टीव्ही, मोबाईल, आवाज किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होते. अशा वेळी अभ्यासिका विद्यार्थ्यांना उपयोगी ठरते. अभ्यासिकेमुळे एकाग्रता, नियमित अभ्यासाची सवय तर लागतेच, याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळते. सकाळी 8:30 ते 9 या वेळेमध्ये नाश्ता होतो. सकाळी नाश्ता आहे आरोग्याचा आधार, देहाला देतो शक्ती अपार. याचप्रमाणे संकुलामध्ये नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, धान्य पदार्थ, कडधान्य यांच्या सेवनामुळे शरीर ताजेतवाने राहते. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते व अभ्यासात लक्ष लागते. 9 ते 9:15 या वेळेमध्ये प्रार्थना होते. प्रार्थनेने मन होते शांत, विचार होतात निर्मळ व संथ. शाळेच्या अंगणात उमटते एकता, प्रार्थनेतून मिळते जीवनाला दिशा. शालेय जीवनात प्रार्थना खूप महत्वाची मानली जाते. प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात नम्रता, आदर, कृतज्ञता आणि चांगले विचार वाढतात. संकुलामधील विद्यार्थ्यांच्या मनाचा, विचारांचा आणि संस्कारांचा विकास होण्याकरिता संकुलामध्ये रोज प्रार्थना व परिपाठ घेतला जातो. सकाळी 9:15 ते 1 तासिका. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करता यावा याकरिता संकुलामध्ये 9:15 ते 1 या वेळेमध्ये अध्यापनाचे काम निरंतर चालू असते. प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित आणि व्यवस्थित पद्धतीने शिक्षण मिळते. ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अध्यापन पद्धती खूप महत्वाची ठरते. या अध्यापन पद्धतीमध्ये विविध तंत्रांचा वापर करीत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच ई लर्निंगच्या आधारे
प्रोजेक्टरच्या आधारे अध्यापन केले जाते. याचबरोबर संगणकाचे परिपूर्ण ज्ञान, विविध वैज्ञानिक उपकरणे यांच्या सहाय्याने विज्ञानाच्या परिभाषा सुलभ व्हाव्या यासाठी विज्ञान प्रयोगशाळा यांचा आधार घेत विविधांगी अध्यापन पद्धती वापरली जाते. दुपारी 1 ते 2 जेवण. सकाळपासून विद्यार्थी खेळ, अभ्यास आणि विविध उपक्रम करत असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी योग्य वेळी पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. यानंतर दुपारी 2 ते 3:30 तासिका. दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 3:30 पर्यंत पुन्हा तासिका होतात. 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये संकुलामधील काही विद्यार्थी जे अभ्यासात थोडे मागे राहतात किंवा काही विषय समजायला त्यांना वेळ लागतो त्या विद्यार्थ्यांसाठी संकुलामध्ये अप्रगत विद्यार्थी तासिकांचे आयोजन केले जाते. या तासिकांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना अधिक वेळ देतात आणि विशेष मार्गदर्शन करतात. याचबरोबर स्पर्धा परीक्षा अंतर्गत किंवा बाह्य स्पर्धा परीक्षा यांची तयारी देखील या वेळेमध्ये करून घेतली जाते. ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता यांची खरी कसोटी तपासून प्रज्ञावंत विद्यार्थी घडवण्याचे काम हे संकुल करत आहे. आणि याचमुळे आजच्या या संकुलामधील विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिस्त, नियमित अभ्यास आणि कठोर परिश्रम करण्याची सवय लागते. सायंकाळी 4:30 ते 6:30 विविध खेळ. खेळातून शरीर होते तंदुरुस्त, मन राहते आनंदी व प्रसन्न. खेळामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. नियमित खेळ खेळल्याने शरीर तर मजबूत होतेच, याचबरोबर शिस्त, आत्मविश्वास, जिद्द, संयम, परिश्रम आणि सहकार्याची भूमिका वाढत असते. संकुलामध्ये ॲथलेटिक्स, कराटे, कुस्ती, खो खो, कबड्डी, आट्यापाट्या, धनुर्विद्या, तलवारबाजी, जुदो, व्हॉलीबॉल, लाठीकाठी, मर्दानी खेळ, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, थाय बॉक्सिंग, योगा, मल्लखांब असे अनेक खेळ प्रकार अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जातात. दिवसभराचे शिक्षण, खेळ, अभ्यास आणि विविध उपक्रम यांमधून मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक शांततेसाठी सायंकाळची संध्या प्रार्थना महत्वाची भूमिका बजावते. यामुळे मन शांत आणि प्रसन्न तर होतेच, त्याचबरोबर चांगले संस्कार, सकारात्मक विचार, एकता यांचा विकास संकुलामधील विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसून येतो. यानंतर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये मुले जेवण घेतात आणि पुन्हा अभ्यासिकेस सुरुवात होते. रात्री 9 ते 9:40 महान तत्ववेत्ते, प्रशासक, स्वातंत्र्य सेनानी यांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये प्रेरित व्हावे, कादंबरी, ग्रंथ यांचे क्रमशः वाचन प्रत्येक विद्यार्थी करत असतो. यानंतर रात्री झोपण्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याला दूध दिले जाते. थकल्या भागल्या जीवाला उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन संकल्पना पुन्हा एकदा या क्षितिजावर उमटविण्याकरिता गरज असते नव ऊर्जेची. यासाठीच आजच्या दिवसाची संपन्नता भरून काढण्यासाठी रात्री 10 वाजता विद्यार्थी सुख निद्रा घेतात.